find, track, and punish every terrorist and their backers. टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विक्री। आपल्या सोबत आज ऑपरेशन सिंदूरच्या 1 वर्षानंतर भारतामध्ये आणि शेजारी राज्यामध्ये घडलेल्या घटना घडामोडी आणि आत्ताची आणि शेजारी राष्ट्रांमधली जी परिस्थिती आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत। सर, खूप खूप स्वागत। धन्यवाद आणि नमस्कार। हेमंत महाजन सरांनी ऑपरेशन सिंदूरवर पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे। ही ऍक्शन कशा प्रकारे घेतली गेली याबद्दल सुद्धा त्यांचं विवेचन केलेलं आहे आणि आताच्या घडीला भारतामध्ये काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे आणि पश्चिम बंगालच्या निकालानंतर सुद्धा भारतासमोर कुठली आव्हानं आहेत या सगळ्यांबद्दल चर्चा करण्यासाठी सर, पहिली गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर याची एक उजळ गरजेचं आहे की भारताने जेव्हा पाकिस्तानवर ऍक्शन घेतली त्यावेळी ती ऍक्शन कशा स्वरूपाची होती आणि तुम्ही पुस्तक सुद्धा लिहिलेलं रचनात्मक, त्याचा एक थोडक्यात आढावा आपण घेऊया। थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे असं की 7च्या रात्री म्हणजे 1 वर्षापूर्वी भारतीय सैन्याने जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प होते पाकिस्तानमध्ये 11 त्याच्यावरती हल्ला मिसाईलच्या मदतीने आणि ड्रोनच्या मदतीने आणि जवळजवळ 250 ते 300 पाकिस्तानी दहशतवादी मारून दहशतवादी हल्ला पाकिस्तानने केला पहलगाम मध्ये। त्याच्यानंतर 8-9च्या रात्री पाकिस्तानने प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला भारताच्या हवाई अड्ड्यांवरती, पण त्यामध्ये त्यांना अजिबात यश नाही कारण आपली अँटी एअरक्राफ्ट अत्यंत मजबूत होती आणि पाकिस्तानने आपल्या हवाई अड्ड्यांवरती केलेले सगळे हल्ले विना नुकसान न होता परतवून लावले। त्याच्यानंतर त्या रात्री भारतीय सैन्याने हल्ल्यावरती हल्ले केले आणि पाकिस्तानची विमानं जी जडती होती, त्याच्याशिवाय त्यांचे रडार्स, त्याच्याशिवाय त्यांच्या धावपट्ट्या, त्यांचे कमांड अँड कंट्रोल सेंटर यामध्ये उद्ध्वस्त म्हणजे पाकिस्तान अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आणि इतर सिस्टीम होती की ज्यामध्ये त्यांना चीनची मोठ्या प्रमाणामध्ये मदत होती, ती सगळी बर्बाद करण्यात आपल्याला यश मिळालं। आणि तसं यश मिळालं ते नूर खान एअर बेस वरती जिथे पाकिस्तानचे असावेत त्या आपल्याला काय आलं, नूर खान बेस मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या काही अणुबॉम्बना धक्का पोचला। पाकिस्तानी सीज फायर करता विनंती आणि आपण 10 तारखेला, जर मला वेळ नीट आठवत असेल तर 4 वाजता त्यांची ही जी सीज फायरची जी विनंती ती मान्य केली आणि सिंदूरचा जो आपला प्रमुख भाग होता तो थांबवला। म्हणजे आपण अतिशय उत्कृष्टरित्या पाकिस्तानचं नुकसान करून सगळ्या जगाला दाखवून दिलं की आपण आपल्या शत्रूला कशा प्रकारे धडा शिकवू शकतो
आणि योग्य वेळी आपण agression थांबवलं सुद्धा. बघा, आता सध्या युक्रेन आणि रशिया युद्ध गेले 4 वर्ष सुरू, परंतु रशियाला कळत नाहीये की हे युद्ध संपवायचं केव्हा. इस्रायल आणि अ, अ, इराण युद्ध आणि इराण आणि अमेरिका युद्ध हे गेले 58 किंवा 59 दिवस सुरू आहे. इतकं प्रचंड नुकसान पाहिल्यानंतर सुद्धा अमेरिकेला कळत नाही हे युद्ध कसं थांबवायचं. तर मला वाटतं त्यांनी हे भारताकडून शिकायला पाहिजे की कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन नेमकं कशा वेळी थांबवायचं हे भारताने घेतलेलं डिसिजन अत्यंत उत्कृष्ट होतं. याच्यामुळे ऑपरेशन सिंधूर हा सगळ्या जगाकरता एक धडा आहे आणि यामध्ये दाखवून सर्वात महत्वाचं असं आहे की पाकिस्तानची जी न्यूक्लिअर बोगी होती ती आपण कायमची नष्ट केली. त्याचा अर्थ काय की पाकिस्तान दम द्यायचं की जर तुम्ही पाकिस्तानच्या आत हल्ला केला तर आम्ही तुमच्यावरती न्यूक्लिअर बॉम्बने हल्ला करू. पण आपण तिला पाकिस्तानला न्यूक्लिअर बॉम्ब टाकायची हिंमत झाली नाही आणि आपण दाखवून दिलं की आपण बदला घेऊ शकतो जर पुन्हा अशा प्रकारची गरज पडली तर. तर तो झाला ऑपरेशन सिंधूरचा एक भाग. जो जगाकरता एक अत्यंत मोठा असा धडा आहे. परंतु दुसरं जास्त महत्वाचं असं आहे की ऑपरेशन सिंधूर आणि सध्या जगामध्ये इतर ठिकाणी जी अनेक युद्ध चालली आहे, मग ते युक्रेनमध्ये असो की इराणमध्ये असो, यापासून नवीन नवीन तंत्रज्ञान म्हणजे ड्रोन्सचा वापर, प्रिसिजन गाइडेड अम्युनिशन याचा वापर, त्याच्याशिवाय लो एंड टेक्नॉलॉजी याचा वापर, युद्धाचे डावपेच, युद्धाची शस्त्र याच्या आणि युद्ध कला त्याच्यामध्ये वेगाने बदल होतो आहे. आणि लक्षात असावं की हे सगळे जे वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या प्रकारची युद्ध अनेक ठिकाणी लढली जात आहेत, त्याचा अभ्यास करून भारतीय सैन्य स्वतःला त्या प्रकारच्या युद्धांना तयारी करत आहे. आणि यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मुळात ड्रोन्स भारतीय सैन्य सामील होत आहेत. आपल्याकडे अस्थायी मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढवली जाते आहे. डिफेन्स जो खास तो ड्रोन्सच्या विरोधात आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला जात आहे. म्हणजे आपण येणाऱ्या काळामध्ये जे नवीन प्रकारची जी युद्ध होतील, नवीन युद्ध कलेच्या मदतीने जे युद्ध होतील त्याकरता पूर्ण तयारी करतो आहे. आणि त्यामध्ये भैरव बटालियन असो की रुद्रा ब्रिगेड असो या आपण तयार करतो आहे. तर त्याच्यामुळे पुन्हा कधी जर पाकिस्तानने किंवा चीनने काही उलट काम करायचा प्रयत्न केला तर आपण त्यांना नेमकं युद्ध करून पुन्हा एकदा धडा शिकवू शकतो. तर ते हे झालं आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये मिळवलेलं यश. पण त्यानंतर आपण जर शेजारी राष्ट्रांमधल्या घटना घडामोडी बघितल्या किंवा जगात जर काय सुरू आहे ते बघितलं तर बरीच आव्हानं आता भारतासमोर उभी आहेत. कारण बांगलादेश हा आपल्यासाठी एक दुखीचा भाग ठरणार आहे. त्या तिथून प्रचंड प्रमाणावर घुसखोरी झालेली आपल्याला दिसली. यापूर्वीही आपण हा प्रश्न सातत्याने गंभीर स्वरूपात हाताळतो आहोत आणि त्याचे परिणाम आपल्या देशावर दिसत आहेत. आता पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या. ममता बॅनर्जी यांचं सरकार जाऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि बांगलादेश मधल्या मुस्लिमांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही तयारी केलेली आपल्याला दिसून येते. काय नेमकी आता आव्हानं आहेत आपल्याला राष्ट्रांकडून? तसं म्हटलं तर भारतासमोरची जी सुरक्षेची आव्हानं आहेत त्यांना दोन मोठ्या भागात वाटता येईल. एक तर अंतर्गत सुरक्षेची आव्हानं आणि दुसरी म्हणजे देशाच्या सुरक्षेची आव्हानं आणि दुसरी देशाच्या सीमेवरती म्हणजे बाहेरची आव्हानं. तर आपण ज्यावेळेला आजच्या सुरक्षेच्या आव्हानामध्ये बघतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवाद पुन्हा एकदा जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्यात त्यांना अजिबात यश मिळालेलं नाहीये. काश्मीर आहे तिथे टुरिझम वाढलेला आहे. ईशान्य भारतामध्ये पहिले होती ती सुद्धा वाढवायचा प्रयत्न चीन करतो आहे, पण त्यात त्यांना अजिबात यश मिळालेलं नाहीये आणि ईशान्य भारत सुद्धा शांत आहे. नक्षलवाद किंवा माओवाद हे चीनचं भारताच्या विरोधात खूपच युद्ध होतं, परंतु त्याचं संबंध मोडण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. परंतु घुसखोरी याच्याविषयी आपण आता मेन्शन केलं तो मात्र असा प्रॉब्लेम आहे की हे आव्हान
आपल्याला अजून पुढच्या काळामध्ये पेलावं लागणार आहे. एक असा अंदाज आहे 5 ते 6 कोटी बांगलादेशी हे भारतामध्ये असावेत. आणि आपण जर भारत बांगलादेश सीमा जर बघितली तर आपल्याला असं दिसतं की त्याच्यामधली 4,500 किलोमीटरची सीमा आहे, तर 250 किलोमीटरची सीमा ही ती बंगालला लागलेली आहे. आणि पश्चिम बंगालचं सरकार घुसखोरीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देत होतं. खरं म्हटलं तर बांगलादेश सीमेची सुरक्षा ही बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे आहे, परंतु त्यांचं काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या इफिशियन्सीने व्हायला ते पुरेसं होत नाही. आणि दुष्काळात 13वा महिना म्हणून हे पश्चिम बंगालच्या सगळ्या संस्था जे घुसखोर आत यायचे त्यांना राशन कार्ड बनवून देणं, त्यांना मतदारपत्र बनवून देणं, त्यांना व्होटर्स कार्ड बनवून त्यांना निवडणुकीमध्ये घ्यायला मदत करणं, अशा प्रकारची गोष्टी कामं करत होती. आणि त्यांना बाकीच्या भारतामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे जेवढी घुसखोरी गेल्या 2-3 वर्षामध्ये होते आहे ही सर्वात जास्त 95% ही पश्चिम बंगालमधनं होते आहे. आणि एवढं की पश्चिम बंगाल सरकार हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला तिथे सीमेवरती कुंपण लावण्याकरता किंवा फिरण्याकरता जी जमीन होती ती जमीन सुद्धा द्यायला तयार नव्हतं. म्हणजे किती देशद्रोहीपणा केला जाऊ शकतो याचं हे एक मोठं उदाहरण आहे. तर आता तिथे निवडणुका जिंकल्या भारतीय जनता पार्टीने. जनरली मला राजकीय पक्षांविषयी इच्छा नसते, कारण देशाचे हा प्रश्न एका राजकीय पक्षाचा नाहीये, तो सगळ्या देशाचा आहे. तर आता अपेक्षा करूया नंबर 1 BSF लगेच जमीन मिळेल, त्यामुळे तिथे कुंपण लावता येईल. उरलेल्या 300 किंवा 400 किलोमीटरच्या भागामध्ये त्याच्यातली जी घुसखोरी होते प्रमाण कमी करण्यामध्ये मदत. दुसरं ते अनेक एजंट की जे घुसखोरीला मदत करतात. कोणी राशन कार्ड बनवतो, पासपोर्ट बनवून देतं, कोणी हे करतं, त्यांना आपण पकडलं पाहिजे. जसे बांगलादेशी हे भयंकर आहेत त्यापेक्षा जास्त भयंकर आहेत त्यांना मदत करणारे. म्हणजे असं मानलं जातं की 4-5 हजार रुपयामध्ये एका बांगलादेशीला भारतामध्ये घुसवून त्यांना भारताच्या पश्चिम बंगालमधून त्यांना सगळं ट्रेनिंग देऊन भारताच्या 8-9 राज्यामध्ये तरी एक डॉक्युमेंट बनवणारी, त्यांना आश्रय देणारी, त्यांना नोकरी देणारी, त्यांना त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करणारी आणि त्यांना भारताच्या इतर भागामध्ये जाऊन सेटल व्हायला मदत करणारी, तर ही पकडले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांनी त्या आधी अशा देशद्रोही कामाला केली त्यांना नक्कीच कायद्याच्या अंतर्गत आपण ही द्यायलाच पाहिजे. कारण ज्यांनी ते काम केलं त्यांना जर आपण शिक्षा दिली नाही तर हा देशद्रोहीपणा अनेकांच्या रक्तामध्ये आहे, खास तर पश्चिम बंगालमध्ये, तर तो तसाच राहील. तर म्हणून त्यांना पकडून त्यांना शिक्षा देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्याशिवाय बाकीच्या भारतामध्ये जिथे बांगलादेशी आहेत त्यांना डिटेक्ट करणं, त्यांना पकडणं, त्यांच्यावरती खटला चालवणं आणि त्यांना डिपोर्ट करणं हे सगळं करायलाच पाहिजे. आशा करूया की मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी विरोधी अभियान हे राबवलं जाईल पश्चिम बंगालमध्ये आणि ज्याच्यामुळे जास्तीत जास्त बांगलादेशी पकडून ही जी घुसखोरी आहे ती थांबवण्यामध्ये देशाला यश मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण हा एक असा कॅन्सर आहे, या कॅन्सरवरती आपल्याला पुरेसा इलाज करता आलेला नाहीये. आपण नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन ज्यांचा वापर करून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, त्यानंतर SIR वगैरे अनेक पद्धती आपण अपनवल्या आहेत, परंतु यश जे आहे ते पुरेसं नाही. आता एक चांगली बाब अशी झाली की SIR राबवल्यामुळे अनेक बांगलादेशींना या वोटर्स लिस्ट मधून काढता आलं. परंतु आता वेळ आलेली आहे की उरलेले बांगलादेशी जे लपलेले आहेत त्यांना पकडून आपण त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना रिपोर्ट हे करायला पाहिजे. आपण जर बघितलं असेल तर युट्यूब वरती अनेक व्हिडिओ हे समोर येत आहेत की अनेक बांगलादेशी हे वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. तर मला प्रश्न सरळ पडतो की एवढे जर व्हिडिओ समोर येत आहेत तर त्यांना तिथे असलेली सुरक्षा दलं का पकडत नाहीयेत? म्हणजे आपल्याला क्लिअरली दिसतंय की डोक्यावरती सामान घेऊन ते जात आहेत. आणि याच्यामधले
अर्थात 95% व्हिडिओज हे खोटे आहेत, परंतु 5-6% खरे पण आहेत. तर हे जे अशा प्रकारे जे उघडपणे तिथे आहेत त्यांना पकडायला पाहिजे. आता त्यांना पकडण्याकरता आपण कसली वाट पाहतो आहे? तर आता अतिशय कडक उपाययोजना करायला पाहिजे. कारण हा प्रश्न आपल्याला गेल्या 2014 मध्ये मोदी सरकार आल्यापासून त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत बांगलादेशी घुसखोरी थांबवण्याचा. पुष्कळ ठिकाणी यश मिळालेलं आहे. उदाहरणार्थ आता आसाममध्ये जवळजवळ बांगलादेश घुसखोरी होत नाही. मेघालयमध्ये सुद्धा घुसखोरीचं प्रमाण कमी आहे. त्रिपुरामध्ये तर जवळजवळ थांबलेलं आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये अजून सुद्धा सुरू आहे. तर शून्य घुसखोरी होऊ दे हा एक भाग. आणि जे भारतात आहेत 5-6 कोटी त्यांना बांगलादेशमध्ये पाठवणं हा दुसरा भाग. एका नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आपण करायलाच पाहिजे. यामध्ये अजून सुद्धा आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. प्रतिभाजी मुळात प्रश्न हा आहे सर की त्यांना घुसखोरांना आपण पाठवलं जरी तरी सुद्धा आणि भारतामध्ये या संदर्भातली ही ट्रीटी नाहीये. अशा परिस्थितीमध्ये काय पर्याय उपलब्ध असतात? कारण हेमंत यांचे काही जे व्हिडिओ येत आहेत त्यांनी सुद्धा ही अडचण दाखवलेली आहे. आणि मग कशा प्रकारे आम्ही त्यांना पाठवतो हा सगळा प्रश्न आहे. कारण संख्या मोठी आहे आणि आता बांगलादेशमध्ये असलेलं सरकार हे शेख हसीनांच्या सरकारसारखं आपल्याला अनुकूल सरकार आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना मदत करायला पाकिस्तान जो स्वतःच अस्थिर आहे तो बसलेला आहे. हे बघा, म्हणजे सध्याचं सरकार हे युनुस सरकारपेक्षा पुष्कळ चांगलं आहे आणि त्यांच्यावरती आपल्याला कायमचा दबाव हा टाकावाच लागेल. त्यांना बांगलादेशी यांना परत घ्यावंच लागेल. परंतु ज्या होते की ज्या अत्यंत भारताच्या बाजूनी होत्या त्यावेळेला सुद्धा त्या उघडपणे बघायला तयार नव्हत्या. तर काहीतरी अलिखित करार हा त्यांच्याशी असायलाच पाहिजे. त्यांना एक आमिष दाखवून की तुम्हाला आम्ही आर्थिक मदत करू किंवा त्यांना पाणी पाहिजे आहे फरक करण्याचं ते किंवा इतर काही त्यांच्या मागण्या आहेत. म्हणजे आर्थिक पद्धती आपण व्यापार किंवा हे म्हणतो तर ते करून त्यांना ते त्यांना म्हणजे भाग काढायला करावंच लागेल. आणि याच्यामध्ये मुख्य मला वाटतं एक का असं आहे की आपण जर माझं बांगलादेशी घुसखोरीवरचं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एक उपाययोजना जनरल सिन्हा यांनी सुचवली होती की जोपर्यंत त्यांना बांगलादेशी सरकार परत घेत नाही तोपर्यंत या लोकांना आपण आपल्याकडे मजदूर म्हणून काम करण्याची परमिशन देऊन तिथे ठेवू शकतो. आणि पण त्यांना कुठलाही वोटच अधिकार राहणार नाही. त्यांना प्रॉपर्टी खरेदी करता येणार नाही. त्यांना सरकारी नोकरीच्या अनेक पद्धती त्यामुळे ते फक्त एक निर्वासित म्हणून काम करू शकतील स्वतःचं पोट पाणी भरण्याकरता. परंतु त्यांना इतर अधिकार मिळणार नाहीत जे बाकीच्यांना असतात. आणि हे एक टेम्पररी कॅम्प म्हणून त्यांना ठेवायला पाहिजे. तिथून त्यांना एक असं त्याला म्हणायचं की तिथे गरज असेल त्यांच्या मजुरी आपण त्यांना पाठवू शकतो. याच्यावरती पद्धती अवेलेबल आहे त्या वापरायला पाहिजे. आणि म्हणजे टेम्पररी त्यांना टेम्पररी कॅम्प मध्ये ठेवून त्यांना कंट्रोल केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बांगलादेशवरती विविध प्रकारचा दबाव टाकून त्यांना भाग परत द्यायला भाग हे पाडलंच पाहिजे. याच्याशिवाय एक लक्षात ठेवा काही गोष्टी मी आपल्याला उघडपणे इंटरव्ह्यू मध्ये सांगू शकत नाही. अनेक उपाययोजना आहेत की ज्या केल्या तर हे लोक इथून पळून जातील. काय योजना आहेत हे मला उघडपणे सांगता येणार नाही. परंतु आहे प्रॉब्लेम असेल असलाही प्रॉब्लेम नाहीये की जो सॉल्व्ह करता येत नाहीये. परंतु त्या अनकन्व्हेन्शनल उपाययोजना आहेत. आणि असं मत आहे त्या करायलाच पाहिजे. म्हणजे मी तर तुम्हाला जर उघडपणे अतिशय सभ्य भाषेत सांगायचं म्हटलं तर सांगता येईल की हे जे बांगलादेशी पकडले जातात त्यांचं फार्म करून त्यांना कायमचं करणं हा एक होऊ शकतो. आणि अशा प्रकारचे अनेक उपाय आहेत की ज्याच्यामुळे मेसेज पसरला आम्हाला पकडलं तर आम्हाला अर्थातच ती भीती निर्माण होईल. आणि ज्याच्यामुळे नवीन जे भारतात येण्याचा प्रयत्न करतात ते येणार नाही. मला अजून एक भीती वाटते ती आता मी ते केला पाहिजे. आपण जर
बांगलादेशचा जर नकाशा बघितला तर त्या नकाशा नकाशा समुद्राच्या बाजूने आहे. हे एक त्रिभुज प्रदेश आहे. त्याला सुंदरबन असं म्हटलं जातं. सुंदरबन काय, गंगा यमुना ब्रह्मपुत्रा नद्याला बे ऑफ बेंगॉल अनेक एक त्रिभुज प्रदेश तयार होतो तिथे. त्यांची म्हणजे त्यांचा तिथे होतो तिथे लो लाईंग आयलंड आहे, अतिशय फाची एरिया आहे, मध्ये छोट्या छोट्या नद्या नाले असे आहेत. अशी एरिया आपण जर मार्च बघितला तर वगैरे असं हा जो देश आहे 60% सुंदरबन माफ करा हा बांगलादेश मध्ये आहे आणि 30% हा भारतामध्ये आहे. आणि पुढच्या काही ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा जो प्रदेश त्याला समुद्राच्या पाण्याखाली जाणार आहे. आणि 3 कोटी बांगलादेशी हे राहतात. आणि जर हा जर पाण्याच्या तर हे बांगला जातील कुठे, तर उत्तर सरळ आहे की ते भारतात येतील. तर म्हणजे थोडक्यात म्हणण्याचा अर्थ बांगलादेशी घुसखोरीमध्ये त्याच्या एक नॅशनल आपत्ती मला लागेल. उपाययोजना अनेक आहेत, परंतु आपण अनेक गोष्टी ओपन बोलू शकत नाही. करायचं तर करू शकतात एवढंच मी आपल्याला सांगू शकतो. प्रतिभा मुळात सर असं आहे की म्हणजे बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडामोडी सुरू आहेत तो एक भाग, आणि त्यांनी ममता बॅनर्जींना काही खुलेपणाने आवाहन केलेले की आम्ही तुमच्या मदतीसाठी उभे आहोत. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ज्या प्रकारची आडमुठी भूमिका घेतली आणि त्यापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, राजकीय असो किंवा असो, त्या काहीही करू शकतात. अशा वेळेस सत्तेमध्ये टिकून राहण्यास त्या कुठल्याही जाऊ शकतात. ही सगळी परिस्थिती हाताळण्याचं आव्हान आपल्या गृह मंत्रालयासमोर असणार आहे. जरी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा झाला तरी काळ आहे तो सोपा असणार आहे. एक तर आपल्याला झलक दिसलेली आहे त्या ठिकाणी की शुभेंदू अधिकारी यांच्या मारून टाकण्यात आलेला आहे. आणि अंतर्गत सुरक्षा हा प्रश्न आणि बांगलादेश पाकिस्तानकडून, कारण पाकिस्तानचं 9 लोकांचं डेलिगेशन बांगलादेशमध्ये जात आहे. सगळ्या परिस्थितीमध्ये येत काळ भारतासाठी आव्हानात्मक असेल, त्यामध्ये भारत सजग राहील. प्रतिभाजी, मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की प्रश्न विचारले ममता बॅनर्जी राहायला तयार नाहीत वगैरे. आता पूर्वी भारतीय आहे अमित शहा प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आणि जे प्रश्न त्यात विचारले त्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी अतिशय सविस्तर मीडिया समोर दिली आहेत. आणि अतिशय त्यांनी सांगितलं की बीजेपीचे सरकार आहे ते नेमकं काय. आपण इंटरव्ह्यू बघावा. त्यांनी अतिशय वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या त्यांनी सांगितल्या की आम्ही ममता किंवा इतर गोष्टी त्याच्याशी आपण कसं कॉमेंट करू इच्छित नाही. ते आहे हे स्वीकारून ममता बॅनर्जीचं जे सगळं काम चाललेलं आहे ते गैर कानूनी आहे. ते नक्कीच त्यांना योग्य कारवाई करतील हे काही शंका नाहीये. पण मला याच्यामध्ये फक्त एकच मुद्दा असा सांगायचा आहे की वेस्ट बेंगॉल हा एक भाग झाला. आज वेस्ट बेंगॉल सोडून 7-8 राज्यामध्ये हे पसरलेले आहेत. याच्यामध्ये कर्नाटक आहे, ज्याच्यामध्ये तामिळनाडू आहे, ज्याच्यामध्ये उत्तराखंड आहे, ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की तिथे ज्या प्रकार व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये अजून पुष्कळ करण्याला आपल्याकडे स्कोप आहे हे तुला सांगायचं. मला वाटतं ही आव्हानं नक्कीच आहेत, परंतु ती अशी माझी अपेक्षा आहे. गृहमंत्र्यांचं जे अतिशय लांबलचक इंटरव्ह्यू होता मीडियाच्या त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही थोडक्यात तिथे देणार प्रतिभा. म्हणजे ऑपरेशन मध्ये भारताने आपली ज्या पद्धतीची
युद्ध आहे ते दाखवून दिलं. पाकिस्तान त्यानंतर आताची पाकिस्तान परिस्थिती आपल्याला बांगलादेशचा जसा विचार करायला लागतो तसा पाकिस्तानचा विचार करायला लागतो. आणि पाकिस्तान नेहमी आपल्या विरोधामध्ये सतत आगळीक करणारा असा एक देश आहे. तोही गप्प पाकिस्तानमधली स्वतःची अस्थिर परिस्थिती आहे. या पाकिस्तान काय करू शकतो, पाकिस्तान आणि मिळून काय करू शकतात आणि चीन काय असू शकते. प्रतिभाजी, आपण हा प्रश्न अगदी बरोबर विचारलेला. एक तर पाकिस्तान आणि दुसरं चीन, कारण ही दोन राष्ट्र आहेत की जी भारताची याच्याविषयी काय मनात, कोणाच्या मनात काय शंका. पहिले आपण पाकिस्तान विषयी बोलूया. पाकिस्तान म्हणजे आज एक ऑपरेशन सिंधूर, पाकिस्तानची हालात अतिशय झालेली आहे. आपण पहिले बघूया सुरक्षेची आव्हानं त्यांच्यासमोर काय आहेत. 85% पाकिस्तानचं सैन्य हे भारत सीमेवरती असेल आणि 15% पाकिस्तान सीमेवरती असेल. आज पाकिस्तानचं 50% सैन्य हे पाकिस्तान बलुचिस्तान मध्ये, वझिरिस्तान, खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी विरोधी अभियानामध्ये गुंतले. म्हणजे पाकिस्तानचा आव्हान, पठाणांचा, खैबर पख्तूनख्वा एवढं वाढलेलं आहे की पाकिस्तानी सैन्य आता सीमा सोडून आपल्याच लोकांबरोबर करत आहे. आणि पाकिस्तानी सैन्याची जमिनीवरती ऑपरेशन करण्याची हिंमत नाही. ते अमेरिकन पद्धती वापरतात. म्हणजे हवेतनं फायर करायचा, एअरफोर्सचा वापरचा, तोफखान्याचा वापर करायचा, किंवा गनशिपचा वापर करायचा, किंवा ड्रोन्सचा वापर. मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही जमिनी युद्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही पारंपरिक युद्धाचं आव्हान असो की दहशतवादाचं पार करू शकत नाही. आणि ते करण्याची त्यांची हिंमत नाही पाकिस्तानी सैन्याची बोलतोय मी. त्याच्यावरून त्यांना मोठ्या कठीण परिस्थितीला तोंड देता लागतं आहे हे आपल्याला कळावं. आणि तो त्रास एवढा जास्त आहे की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्याच्यावरती $50 अब्ज गुंतवणूक चीननी केली होती, तर त्याच्यावरती आता पूर्णपणे काम जे आहे ते चीननी ठप्प केलेलं. तिथे काही होत नाही. म्हणजे ही $50 अब्ज जी गुंतवणूक होती ती पूर्ण बरबाद झालेली आहे. दुसरं आपण जर बघितलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची जी सीमा आहे तिथून पाकिस्तान आता अफगाणिस्तानवरती हवाई दलाच्या मदतीने हल्ले करतं. आणि अफगाणिस्तान त्यांचं जे तालिबान पाकिस्तान नावाचा जो गट आहे तो पाकिस्तानी सैन्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला करतो. आणि त्याच्यामुळे पाकिस्तान अत्यंत असुरक्षित आहे. आणि पाकिस्तानला आता 3 फ्रंट वॉर हे लढावं लागत आहे. मी पुन्हा म्हणतो, पाकिस्तानला आता 3 वॉर हे लढावं लागत आहे. आणि याच्यामध्ये दुष्काळ 13वा महिना म्हणून की म्हणा की आता जे इराण सुरू आहे, आपल्याला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक करार झाला होता. यामध्ये असं ठरलं होतं की जर सौदी अरेबिया किंवा पाकिस्तान दुसरं कोणी हल्ला तर तो आमच्यावरती हल्ला झाला असं समजलं जाईल आणि पाकिस्तानी सैन्य करेल. पाकिस्तानी सैन्याच्या जवळजवळ 1 ते 2 डिव्हिजन म्हणजे 25 ते 35 हजार सैन्य आज सौदी अरेबियामध्ये तैनात आहे. सौदी अरेबियाचं रक्षण करण्याकरता, इराणच्या हल्ल्यापासून ते करण्याकरता ते पूर्णपणे भरलेले आहेत. आणि इराणला पाकिस्तानचा खूप राग आलेला आहे. म्हणजे इस्लामिक नेटो नावाची जी संकल्पना होती की पाकिस्तानची न्यूक्लिअर बॉम्ब नुसतं सौदी अरेबियाचंच रक्षण करत असतात, परंतु इतर जी राष्ट्र आहेत म्हणजे UAE आहे किंवा इतर यांचं पण रक्षण करतील, तर तसं काही होत नाहीये. सौदी अरेबिया त्यांच्यावरती अतिशय नाखुश आहे. याच्याशिवाय नेक्स्ट जे मोठं राष्ट्र आहे हे आपल्याला आठवत असेल की आता घाईघाईने पाकिस्तानने एक थोडस कुठल्या तरी एका राष्ट्राकडून आणि UAE परत करण्याचा प्रयत्न केला. कारण UAE म्हणतात की आम्ही दिलेलं कर्ज तुम्ही परत करा. याचा अर्थ असा की UAEला सुद्धा पाकिस्तानचा मोठा राग आला आहे. भारतामध्ये काही असे विश्लेषक आहेत
की ज्यांना भारतात काहीतरी घडलं तर त्यांना फार आवडतं. त्याच्यामधले काही निकष गणित होते बघा, की पाकिस्तान आता केवढा केंद्रस्थानी येतो आहे आणि पाकिस्तानचं जगाच्या राजकारणामध्ये किती वाढत आहे की ते इराण आणि अमेरिका युद्धामध्ये मध्यस्थाची भूमिका होत आहे. त्यावेळेला मी म्हटलं होतं, आता पुन्हा एकदा रिपीट करतो, आपल्याला काय वाटतं की पाकिस्तानचं म्हणणं इस्रायल ऐकणार आहे? अजिबात नाही. इस्रायलला जे पाहिजे हिजबुल्लाहचा पूर्ण नष्ट करणं, त्याच्याशिवाय इस्रायल थांबणार नाहीये. दुसरी गोष्ट, इराण तुम्हाला वाटतंय की पाकिस्तानचं ऐकून 2-3 पावलं मागे येईल आणि होर्मुझची समुद्रधुनी उघडेल? अजिबात नाही. इराणच्या या मागण्या क्लिअर आहे. जोपर्यंत तुम्ही आमचा अणु प्रोग्राम पुढे चालवायला म्हणत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा आर्थिक निर्बंध उठवत नाही, त्याच्या मागण्या क्लिअर आहेत, आपल्याला त्या माहिती आहे. तोपर्यंत त्यांनी फायरला अग्री करणार नाहीये. आणि आपल्याला काय वाटतं की हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते पाकिस्तानचं ऐकणार आहे? त्यांना त्यांच्या शर्तीवरती हे युद्ध थांबवायचं, त्यांना दाखवायचं आहे की त्यांनी लिहिलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की पाकिस्तानची ही मध्यस्थी जी आहे इराण युद्धामध्ये ही अत्यंत घातक ठरली आहे पाकिस्तान करता. कारण त्यांच्यावरती आता सौदी अरेबिया पण रागवलेलं आहे, इराण पण रागवलेलं आहे. मध्ये एक काही दिवसापूर्वी एक बातमी अशी पण आली होती की इराणनी पाकिस्तान मधल्या बंदावरती पाकिस्तानवरून हल्ला केला वगैरे. तर म्हणजे हा जो वाद आहे त्या चक्रव्यूहामध्ये पूर्णपणे फसलेला आहे. आणि मध्यस्थी सोडा, त्यांना ते ना सौदी अरेबियाला खुश करू शकत, ना UAE ला, ना इराणला. त्यांची अत्यंत खराब अशी झालेली आहे आणि आर्थिक अवस्था पण अत्यंत खराब झालेली आहे. आर्थिक अवस्था पण खराब आहे त्यांची. महागाई वाढलेली आहे. पेट्रोलचा रेट तिथे 350-400 रुपये पर लिटर झालेला. सुरक्षेची आव्हानं प्रचंड वाढलेली आहे वगैरे वगैरे. आणि याच वेळेला आम्ही थोडक्यात चीन विषयी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण आजचाच जर पेपर बघितला असेल तर चीनने त्यांचे जे पहिले याच्या आधीचे जे डिफेन्स मिनिस्टर होते त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुन्हा नीट ऐका, चीनने त्यांच्या याच्या आधीचे जे डिफेन्स मिनिस्टर होते त्यांना करप्शनच्या नावाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे थोडक्यात सांगायचं म्हणणं असं सांगता येईल आपल्याला की गेल्या एक 5-6 महिन्यामध्ये जवळजवळ 11 किंवा 12 अतिशय मोठ्या वरिष्ठ जनरल रँकच्या अधिकाऱ्यांना शिक्षा देऊन सैन्याच्या बाहेर काढलेलं आहे. अशी होत सध्या जे इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे, तर याचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ला करेल आणि तैवानला कॅप्चर करायचा प्रयत्न करेल. परंतु होत नाहीये, कारण चीनमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे. ग्रोथ हा कमी होतो आहे. अर्थव्यवस्थेला वेगवेगळे आव्हानं आहेत. खरं म्हणजे तर हा एक वेगळाच विषय होईल, त्याच्यासाठी आपण ते बोलू शकतो. परंतु एवढं नक्की की चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपेक्षा किंवा युरोपच्या अर्थव्यवस्थेपेक्षा किंवा रशियाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा आपली अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात चांगलं काम करते आहे, हे आपल्याला नंबर 1 लक्षात यावं. आणि दुसरं, इराणचा होर्मुझचा जो एक चक्रव्यूह होता त्याचं प्रत्युत्तर देण्यामध्ये आणि आपली एनर्जी सिक्युरिटी चांगल्या प्रकारे सेक्युअर करण्यामध्ये भारताचं जे परफॉर्मन्स होतं हे चीनपेक्षा जास्त चांगलं आहे, अमेरिकेपेक्षा चांगलं आहे, युरोपपेक्षा जास्त चांगलं आहे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. प्रतिपादित. धन्यवाद महाजन साहेब. तर आपण बघत होतो की पश्चिम बंगालमध्ये मिळालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार 9 तारखेला तिथे शपथविधी घेणार आहे आणि नवीन सरकार तिथे. ममता बॅनर्जी यांनी कितीही आडमुठेपणा केला तर जे कायदेशीर आहेत त्यानंतर त्यांना पदच्युत होण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. तथापि विरोधी पक्षातल्या ममता बॅनर्जी बसणाऱ्या नाहीत. त्या अंतर्गत सुरक्षेला मोठी आव्हानं उभी करतील.
शेजारी देश जे आपल्या आहेत ते आपल्याशी संघर्षासाठी कायम तयार असतात. त्यामुळे सरकार जरी आलं तरी सुद्धा येता काही काळ जो आहे तो आव्हानात्मक आणि परीक्षेचा काळ असणार आहे. ती सगळी परिस्थिती सरकार कशा पद्धतीने हाताळतं हे आपण बघणार आहोतच. आता आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास ब्रिगेडियर महाजन यांच्यासह मी आपली रजा घेते. धन्यवाद.